श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. नवरात्रीमध्ये जवळजवळ प्रत्येकाच्याच घरी अखंड दिवा लावला जातो. बऱ्याच ताई अशा आहेत की ज्यांनी पहिल्यांदाच अखंड दिवा लावलेला आहे आणि तो सारखा म्हणजे शांत होत आहे. आता मी बऱ्याच वेळेला इथे विजतो हा शब्द वापरणार नाही. तो शांत होत आहे, व्यवस्थित राहत नाहीये. मला कमेंट पण आली होती की ताई मला खूप भीती वाटते, मग मी इथे स्टॉप करू का, हा दिवा आता पुढे नको लावू का, असं करू का. तर अचानकपणे समजा हा जर दिवा शांत झाला किंवा तुम्ही रात्री झोपले त्यावेळेला दिवा शांत झाला, सकाळी उठून तुम्ही बघितलं दिवा शांत झाला, किंवा तुम्ही दिव्याची काजळी काढताय, ज्या वातीला काजळी असते बघा ती काढताय, तर या वेळेला दिवा शांत झाला तर काय करावं. काहीतरी म्हणजे चुकीचं होईल का, माझ्याकडून काही चुकी झाली आहे का, अपशकुन होईल का. तर सुरुवातीला एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अखंड दिवा आपण लावलाय, तुम्ही सारखं त्या दिव्याकडेच लक्ष देऊ नका. आहे का शांत झालाय का, आहे का शांत झालाय का. ठीक आहे, आता आपल्या दिव्याच्या आकारावरून आपल्याला कळतं की याच्यामध्ये किती वेळ म्हणजे तेल राहतं किंवा किती वेळ तूप राहतं, तुम्ही जो लावलेला आहे तो त्या तासभर, 2 तास, 3 तास, त्यानंतर त्याच्याकडे लक्ष द्या. सारखं तुम्ही त्याच्याकडेच बघताय आहे का नाही, आहे का नाही, हे करू नका. मग असं केल्याने काय होईल की तुमच्या डोक्यामध्ये नाही हा शांत झाला तर हा शांत झाला तर मग ते होईलच. तर पहिली गोष्ट ही सारखं त्याच्याकडे बघू नका. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण सुरुवातीला संकल्प घेऊन हा अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे. त्याच्यामुळे मग मला भीती वाटते, सारखा शांत होतोय, मग मी स्टॉप करू का, नाही. तुम्ही तो लावत राहा. ही पहिल्यांदा मी जे सांगितलं ती गोष्ट करा, वात वगैरे करून तो चालू राहू द्या. पहिल्यांदा कोणतीही गोष्ट करताना आपल्याकडून चुका होत असतात, काही गोष्टी माहीत नसतात, पण आपला भाव आपल्या कुलदेवी प्रति आपल्याला सेवा करायची आहे. आपण मनापासून हा दिवा लावलेला आहे. तुमची जी कुलदेवी आहे कुलदेवीचं नामस्मरण करा, कुलदेवीला प्रार्थना करा की आई भगवती हा दिवा मी अगदी मनापासून अंतकरणापासून माझ्या कुळाचं रक्षण करणारी, आम्हाला मार्ग दाखवणारी आमची कुलदेवी म्हणून तुझ्यासाठी हा लावलेला आहे. हा अखंड दिवा तेवत राहू दे, म्हणजे या दिव्याचं रक्षण कर. मला सद्बुद्धी दे की हा दिवा अखंड कसा राहावा, त्यासाठी मी काय करू काय नाही हे आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची. हा दिवा नक्कीच तुमचा अखंड राहील, सारखा शांत होणार नाही. पण जरीही झाला तरी आपण तो लावत राहा. एक वेळा ही आपली परीक्षा असू शकते, काहीतरी लेसन असू शकतं, पुढच्या वर्षी आपल्याकडून ह्या चुका होणार नाहीत. त्यामुळे हा दिवा लावत आपल्याला राहायचं आहे जेवढा वेळा हे होईल ते. तिसरी गोष्ट, आता काजळी काढताना दिवा शांत होतोय, मग अशा वेळेला काय करायचं, सुरुवातीलाच एक निरांजन घ्यायची, त्या निरांजनामध्ये दुसरा वात ठेवायची, तुपाचा असेल तर फुल वात आणि तेलाचा दिवा असेल तर लांबकी वात, 2 वातींची 1 वात करून असा निरांजनीमध्ये ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये तूप तेल जे असेल त्याचा दिवा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि त्या दिव्याला हा दिवा लावून घ्यायचा आहे. जो आपला निरंजनीचा आपण केला तो लावून घ्यायचा, तो कुलदेवीच्या समोरच साईडला ठेवायचा. मग जो अखंड दिवा आहे त्याची काजळी काढून घ्यायची आणि त्या काजळी काढताना जर दिवा शांत नाही झाला तर खूप छान आहे. आता मी काल रात्री जेव्हा माझी व्यंकटेश स्तोत्राची जवळजवळ म्हणजे मला 1 वाजला होता, त्यावेळेला मी काजळी काढली आणि त्यानंतर झोपी गेले. तर काजळी काढताना माझा दिवा शांत झाला नाही. मी दुसरा लावून पण ठेवला होता, म्हटलं शांत झाला तर, पण झाला नाही. काय करायचं, ते काडीने अगोदर ती वात जास्त वरती करायची, खूप जास्त वरती करायची आणि त्याच्यानंतर ती काजळी काढायची आणि नंतर हळूहळू वात खाली करायची, म्हणजे काजळी काढताना सुद्धा दिवा शांत होत नाही. आपण काय करतो की तेवढंच राहू देतो, काजळी काढतो, मग ते खाली जातं, मग तो दिवा राहील कसा. त्याच्यामुळे जास्त वरती ओढायचा, काजळी काढायची, मग त्याच्या खाली वात असतेच तो दिवा राहतो. या पद्धतीने करायचं आहे. आणि शांत झाला तरी दुसरा जो दिवा आहे त्याने परत हा दिवा लावायचा, आई भगवतीला प्रार्थना करायची आणि आपण नंतर बाजूला जे काही आपले काम आहेत ते करायचे. आता तिसरं की तुम्ही सगळं हे प्रोटेक्शन केलं पण अचानक हवा आली किंवा काहीतरी झालं आणि तुमचा दिवा शांत झाला, मग आम्ही काय करायचं. सगळ्यात पहिली गोष्ट, मनामध्ये काहीतरी अपशकुन होणार आहे का, हे होणार आहे का, माझ्याकडून काही चूक झाली का, हे आणायचं नाही. आपलं वाईट ही कोणतीही देवी कोणतीही देवता करत नाहीत. आपलं वाईट जे होतं किंवा आपल्यासोबत ज्या काही आयुष्य आहे, जीवन आहे, चांगले दिवस, वाईट घटना, चांगल्या घटना ह्या तर होणारच आहेत, त्या आपल्या कर्मानुसार होत असतात. कोणतेही देव आपलं वाईट होत नाही. बघा, हे जग गोल आहे. आज जे तुम्ही दुसऱ्यांसाठी बोलताय किंवा दुसऱ्यांसाठी वाईट करताय ते
फिरून ते परत तुमच्या जवळ येणारच आहे आणि हे 100% खरं आहे, तुम्ही माना न माना. त्याच्यामुळे कोणाचं वाईट करताना काय करताना हा विचार करा, कारण ते फिरून तुमच्याकडे येणार आहे. ही दुनिया गोल आहे, ते शेवटी तुमच्यावरच येऊन ते वर्तुळ जे आहे ते पूर्ण होणार आहे. वर्तुळ आपण एका जागेवरून सुरू केलं तर आपण गोल केलं, शेवटी ते तिथं आल्यावरच ते पूर्ण होणार आहे. तसं ते तुम्ही जे आज दुसऱ्यासाठी करताय ते तुमच्यावर येणारच आहे. त्यामुळे आपल्या कर्मानुसार आपलं वाईट होतं. आता शांत झालाच तर काय करायचं, आपली जी कुलदेवी आहे आई भगवती, ज्या वेळेला शांत झाला त्यावेळेला तो दिवा प्रज्वलित करा, दुसऱ्या काडीने वगैरे काड्याच्या डबीने प्रज्वलित करा. आणि त्यानंतर आपल्या कुलदेवीचं स्मरण करा, कुलदेवीला माफी मागा. तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र आहे तो कमीत कमी 11 माळी आपल्याला जप करायचा आहे. एक माळ म्हणजे 108 वेळा. आता माळ नाहीये, माळ घेऊन मी बसत नाही, अगदी तुम्ही घड्याळावर 10 मिनिटं 11 मिनिटं टायमिंग लावा आणि तेवढा वेळ आपल्या कुलदेवीचा जो मंत्र आहे तो मंत्र जाप करा. कुलदेवीला प्रार्थना करा की आता दिवा शांत होऊ नको, आई भगवती तुझ्यासाठी, तुझ्या कृपेसाठी मी हा दिवा प्रज्वलित केलेला आहे, याचे रक्षण कर. हा दिवा अखंड 9 दिवस असाच तेवत राहू दे, तुझी कृपा माझ्यावर होऊ दे. जशी मला घडते तशी मी सेवा करण्याचा प्रयत्न करते, माझ्या या भोळ्या भाबड्या सेवेचा स्वीकार कर आई भगवती. आता तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर 99 मंत्र ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, कुलदेवी कोणतीही असू द्या या मंत्राचा जप करा. आता तुम्ही परत परत कमेंट कराल की ताई 11 माळी शक्य नाही, मग 1 माळी करू का, हे माळी करू का. तुम्ही टायमिंग लावा, 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं तेवढ्या वेळा आपल्याला जप करायचा आहे. आणि ही सगळी काळजी घ्यायची आहे, काही वाईट होत नाही, काही चांगलं नाही. आपल्या कुलदेवीच्या कृपेसाठी आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा सूक्ष्म रूपामध्ये वास आहे. कुलदेवीला प्रार्थना करा, मनामध्ये काही आणू नका, काही होणार नाही. जे काही दुःख संकट आहे ते कुलदेवीला सांगा, त्यातून बाहेर काढण्याचा मार्ग दाखव अशी कुलदेवीला प्रार्थना करा. 100% मार्ग मिळेल आणि आपला दिवा सुद्धा यानंतर शांत होणार नाही, तो अखंड तेवत राहील. श्री स्वामी समर्थ.